जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्रात आता पोलीस भरती समोर आलेली आहे आणि पोलीस भरती आता समोर आहे, त्यामुळं आपल्याला समजत नाही की आपण काय करावं काय नाही. कोणी सांगतं 3 टाईम वर्कआउट कर, कोण सांगतं उन्हात पळ मग तुझं टायमिंग कमी येईल, कोण सांगतं जास्त स्पीड वर्कआउट कर. सगळ्यांचे सल्ले देतात, कोणी काही सांगतं. आपल्याला नेमकं समजत नाही की काय करायचं. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला समजेल की वर्कआउट कसा करायचा आहे, आपला डाएट कसा ठेवायचा आहे, आपलं हायड्रेशन कसं करायचं आहे आणि आपला माइंडसेट काय ठेवायचा आहे. कारण की काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्यासमोर भरती येते त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की आपण काय करायचं आहे. आपल्याला कोणी काही सांगितलं तर आपण लगेच फॉलो करतो. तर असं न करता माइंड शांत ठेवून मित्रांनो आपल्याला भरतीला सामोरं जायचं आहे. तुमचा पीक परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला वर्कलोड मॅनेजमेंट जमलं पाहिजे. जर तुमच्या बॉडीवर वर्कचा जास्त लोड असेल तर तुम्ही ऑप्टिमम परफॉर्मन्स देऊ शकत नाही. तर शेवटच्या काही दिवसात वर्कआउट, न्यूट्रिशन, हायड्रेशन आणि माइंडसेट, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माइंडसेट. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत. वर्कआउट कशा पद्धतीनं करायचं आहे, न्यूट्रिशनमध्ये आपल्याला शेवटला काय घ्यायचं आहे, त्यानंतर हायड्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि आपला माइंडसेट कसा व्यवस्थित ठेवायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, वर्कलोड म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं की जास्त आपण हार्ड वर्कआउट केला, जास्त घाम घालवला किंवा जास्त बॉडी थकवली म्हणजे आपला वर्कआउट झाला. तर मित्रांनो असं मुळीच नसतं. आपल्याला आपल्या वर्कनंतर आपली बॉडी फ्रेश राहिली पाहिजेत, वर्कची आपल्याला जास्त थकवा आला नाही पाहिजेत, म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, ही वेळ फिटनेस वाढवण्याची नाही आहे, ही फिटनेस टिकवण्याची वेळ आहे. मित्रांनो, शेवटचे काही दिवस हार्ड करून आपलं परफॉर्मन्स येणार नाही किंवा 11th आवर काही त्याच्यावर सोल्युशन निघणार नाही. आपल्याला वर्कआउट प्रॉपर करायला लागेल आणि जो आपली बॉडी आधीच्या वर्कआउटमध्ये थकली गेलेली आहे ते आपल्याला रिकवर करून घ्यायला लागेल आणि आपल्या पीक परफॉर्मन्ससाठी रेडी करायला लागेल. तर पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला सगळे सेशन हार्ड करणं, रोज स्पीड वर्कआउट करणं. रोज स्पीड पळाल्यामुळं मित्रांनो स्पीड येत नाही. आपल्याला स्पीड धावायचं असेल तर आधी आपली बॉडी रिकवर करून घ्यायला लागेल आणि रिकव्हरीसाठी तुम्हाला स्लो रन आणि एक्सरसाइज पण खूप गरजेचे आहेत. तर रोजच हार्ड न करता आठवड्यात 3 ते 4 वर्कआउट फक्त प्रॉपर स्पीड वर्कआउट जे तुमच्या 1600 मीटरसाठी उपयुक्त राहतील असे आपल्याला वर्कआउट करायचे आहेत. मित्रांनो, वर्कलोड म्हणजे काही लई मोठी कॉन्सेप्ट नाही आहे. वर्कलोड म्हणजे काय? जो तुम्ही आधी वर्कआउट केला आहे, जो वर्कआउटच्या बॉडीवर लोड आहे तो कमी करायचा आहे आपल्याला. कारण की लोड कमी झाल्याशिवाय जे टिश्यू तुमचे ब्रेकडाऊन झालेत ते व्यवस्थित परत जुळल्याशिवाय आपला परफॉर्मन्स येणार नाही. आता ही वेळ आहे मित्रांनो, आपल्याला परफॉर्मन्स वाढवायची वेळ नाही. आता ही वेळ आहे परफॉर्मन्स टिकवण्याची. तर परफॉर्मन्स टिकवण्यासाठी आपल्याला प्रॉपर वर्कआउट, मित्रांनो आठवड्यातून फक्त 3 ते 4 वर्कआउट आपले स्पीडचे झाले तरी सफिशियंट आहेत. रोज स्पीड वर्कआउट करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण की स्पीड पळून तुमची ताकद जाते. तर स्लो रन आणि एक्सरसाइज बी खूप गरजेचे आहेत. कारण की पोलीस भरतीचा फक्त रनिंगचा खेळ नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर कव्हर करायचं आहे, 100 मीटर कव्हर करायचं आहे, गोळाफेक आहे. जर तुम्ही रोज स्पीड वर्कआउट केलात तर तुमच्या बॉडीला स्पीड येणार नाही. तर तुम्हाला वर्कआउट इझी, परत गोळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्टार्ट प्रॅक्टिसकडे लक्ष दिलं पाहिजे. हे दिवस आहेत बॉडीला शेप द्यायचे दिवस आहेत. तर मित्रांनो, आता स्पीड वर्कआउट आठवड्यातून 3 ते 4 स्पीड वर्कआउट करा आणि जो मध्ये टाईम असेल तिथे इझी जॉगिंग आणि गोळाफेक एक्सरसाइज, तुमचं 100 मीटरचे ABC एक्सरसाइज वगैरे करा. वर्कचा लोड कमी करा. ज्यावेळेस तुमचं शेवटचे काही दिवस असताना ABCसुद्धा तुम्ही जास्त करू नका, कमी करा. ABC जम्पिंग एक्सरसाइज आपण करत असतो तर ऑक्सिजनचे जे लोड, ज्यानं लोड येईल असे एक्सरसाइज आणि असे वर्कआउट तुम्ही कमी करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता शरीर थकवून चालणार नाही. आता आपल्याला शरीरामध्ये एनर्जी रिकवर करायची आहे. आपल्याला आपला पीक परफॉर्मन्स देण्यासाठी सर्व स्नायू, सर्व मसल्स आपले रिकवर पाहिजेत आणि ते पूर्ण फ्री पाहिजेत, तरच आपण आपला ऑप्टिमम परफॉर्मन्स देऊ शकतोय. मित्रांनो, हे झालं वर्कआउट लोडबद्दल. त्यानंतर आपण जाणून घेऊया न्यूट्रिशनबद्दल. मित्रांनो, ज्या पद्धतीनं वर्कलोड गरजेचं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला न्यूट्रिशनसुद्धा गरजेचं आहे. कारण की जे आपण वर्कलोड करतो, वर्कआउट हार्ड करतो, टिश्यू ब्रेकडाऊनचे आपल्याला टिश्यू पुनर्स्थितीत आणायचे असतात, त्यावेळेस आपल्याला न्यूट्रिशन हा एक खूप मोठा पार्ट येतो. असं मानलं जातं की प्रॅक्टिसमध्ये 30% म्हणजे तयारीमध्ये 30% फिजिकल आणि 70% न्यूट्रिशनचा पार्ट आहे. तर न्यूट्रिशनकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. भरतीजवळ आल्यानंतर आपण जास्त खाऊ आणि जास्त परफॉर्मन्स असं काहीच होणार नाही मित्रांनो. जो तुमचा डाएट आहे तोच रेग्युलर मेंटेन ठेवा आणि तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय फक्त सप्लिमेंट्स आणि काय सप्लिमेंट्स यूज करावीत हे जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स नसेल तर तुम्ही आमच्या रहस्य स्पोर्ट्स आणि न्यूट्रिशन शॉपला व्हिजिट किंवा कॉल करू शकताय. कॉलद्वारे तुम्ही माहिती घ्या किंवा मी काही बेसिक आता सप्लिमेंट्स सांगतो तेही सप्लिमेंट्स तुम्ही भरतीच्या आधी आता यूज करू शकताय. जसं की एलार्जिन आहे, त्यानंतर कॅफेन आहे, त्यानंतर BCAA आहे आणि त्यानंतर प्रोटीन आहे. हे घटक तुम्ही आपल्या भरतीच्या आधी यूज करू शकता. मित्रांनो, हे झालं थोडक्यात डाएटबद्दल. आता आपण जाणूयात हायड्रेशनबद्दल. हायड्रेशन म्हणजे मित्रांनो फक्त पाणी पिणं नाही. काय होतं, आपण जे पाणी पितो डायरेक्ट फक्त पाणी जर आपण कंझ्युम करत असेल तर ते पाणी शरीरामध्ये टिकत नाही. जर तुम्हाला
हायड्रेशन प्रॉपर करायचं आहे. हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी नव्हं, तर इलेक्ट्रॉल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, तर मिनरल्स आहेत. आणि आपल्याला मित्रांनो हे रिकवर करायचे असतील तर तुम्हाला इलेक्ट्रॉल्स किंवा नारळ पाणी प्रॉपर हायड्रेशन केलं पाहिजे. हायड्रेशनसाठी तुम्हाला ज्यूस, जे लिक्विड आहेत, ज्यूस म्हणा, इलेक्ट्रॉल म्हणा किंवा नारळ पाणी, ह्याद्वारे तुम्ही तुमच्या हायड्रेशनचं प्रॉपर मेंटेन करू शकताय. मित्रांनो हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट घटक आहे, कारण की बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी मेंटेन असतील, तुमचा वर्कलोड कमी असेल, तुमचा डाएट व्यवस्थित असेल आणि तुमचं हायड्रेशन व्यवस्थित असेल तरच तुम्ही तुमचा पीक परफॉर्मन्स देऊ शकता. यातली कोणतीही गोष्ट कमी राहिली तर तुम्ही तुमचा पीक परफॉर्मन्स देऊ शकत नाही. आणि मित्रांनो आता पीक परफॉर्मन्स देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण या गोष्टीसाठी वर्षभर मेहनत केलेली आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या एका चुकीमुळे घालवू शकत नाही. तर मित्रांनो प्रॉपर लक्ष द्या आपल्या हायड्रेशनकडे. मित्रांनो प्रॉपर हायड्रेशनसाठी तुम्ही डेली एक इलेक्ट्रॉल आता घेऊ शकता, कारण की आता थोडे दिवस राहिलेले आहेत, तर ह्या थोडे दिवसात तुम्ही डेली एक इलेक्ट्रॉल घेऊ शकताय. आणि एक गोष्ट काय होतं मित्रांनो, की भरती आली ते आपण आदल्या दिवशी भरपूर पाणी वगैरे पितो, तसं न करता आजपासून हायड्रेशन मेंटेन करा. आजपासून तुम्ही प्रॉपर पाणी आणि इलेक्ट्रॉल घ्या. भरतीच्या आदल्या दिवशी करून काहीच होणार नाही. आजपासून स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो चौथा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे माइंडसेट. ह्या वरच्या 3 गोष्टीपैकी कोणती गोष्ट कमी जरी पडली तरी माइंडसेट जर तुमचा व्यवस्थित असेल, माइंडसेट स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही मित्रांनो सगळं कव्हर करू शकताय. फक्त माइंडसेटच्या जोरावर तुम्ही खूप काही अचीव करू शकताय. तर मित्रांनो ही टेस्ट फक्त फिजिकलची नाही आहे, ही टेस्ट आहे तुमच्या मानसिकतेची पण, तुमच्या माइंडसेटची पण. काय होतं भरती जवळ आली म्हणजे आपण प्रेशर घेतो की आपल्याला तिथं परफॉर्मन्स करायचा आहे, आपण इतके दिवस मेहनत करतोय, आपल्याला सामाजिक प्रेशर असतं की समाजातून आपल्याकडं काही लोक अपेक्षेने ठेवत असतात, आपल्या आईबाबांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात, तर हे आपल्या मनावर ओझं असतं. आपण पूर्ण प्रेशरमध्ये असतो आणि प्रेशरमध्ये आपण निर्णय व्यवस्थित घेत नाही मित्रांनो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रेशर कसं हँडल करायचं. तर मित्रांनो माइंड शांत ठेवा. आपल्याला जे करायचं आहे आपण त्याचाच फक्त विचार करा, की अनवॉन्टेड सिच्युएशनचा तुम्ही विचार करू नका. असं झालं तर काय होईल, आपण जर व्यवस्थित परफॉर्मन्स नाही दिला तर काय होईल. त्यानंतरच्या गोष्टी आहेत मित्रांनो, पहिला तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. आजूबाजूला चांगले वेगवान मुलं दिसलीत, चांगले फिटनेस लेवलची मुलं दिसलीत तर आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर मित्रांनो आपल्याला कॉम्पिटिशन ही कुणाशी नाहीच आहे, आपलं कॉम्पिटिशन स्वतःचे आहे. आपल्याला एक जागा घ्यायची आहे, त्यामुळं कुणाशी कॉम्पिटिशन करू नका. इतर मुलांना बघून स्वतःवर प्रेशर घेऊ नका. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही लाईनवर थांबणार असाल, ज्यावेळेस तुम्ही गोळाफेक करणार असाल, त्यावेळेस शांत डोक्याने करा. कारण की मी बरंच बघितलं आहे आता डेमो वगैरे घेताना ग्राउंडवर मुलं काय करतात की आपले 3 चान्स आहेत, पटपट कसे 3 चान्स संपून आपण जाऊ, प्रेशरमध्ये पटपट आपले चान्स संपून जातात आणि आपला परफॉर्मन्स पण व्यवस्थित येत नाहीत. मित्रांनो मी स्वतः अनुभव केलेली गोष्ट आहे, कारण की माझ्या ग्राउंडवर माझ्याकडचीच मुलं ज्यावेळेस मी डेमो घेतो त्यावेळेस आउट ऑफ गोळा टाकणारी मुलांचा गोळा आउट ऑफ जात नाही, 10 मार्कावर 12 मार्कावर पडतो. तर असं करू नका. तुम्ही ह्या गोष्टीसाठी वर्षभर मेहनत करत असतात तर एका चान्ससाठी पूर्ण वेळ घ्या, शांत डोकं ठेवा आणि प्रेशर हँडल करा. ज्यावेळेस तुम्हाला प्रेशर येत असतं त्यावेळेस गाणी ऐका, थोडंफार रिलॅक्स व्हा. आणखी एक मित्रांनो काय होईल की भरतीजवळ येताना तुम्हाला सल्ले भरपूर जण देतील की तुम्ही असं करा तसं करा. खरं तुम्ही कोणाचं हे ऐकू नका. जो प्लॅन तुम्ही ठरवला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही ठरवला आहे त्याच पद्धतीने चाला. कुणाचं हे ऐकू नका. प्रॉपर आपल्या ठरवलेल्या वेळेनेच चाला. प्रत्येक इव्हेंट स्टार्ट होण्याच्या आधी थोडा वेळ शांत बसून एक 5 मिनटं आपण 1600 मीटर कसं पळणार आहे, पहिला राऊंड आपण कितीत जाणार आहे, दुसरा राऊंड कितीमध्ये जाणार आहे, तिसरा किती जाणार आहे, हे थोडं आपल्या चेहऱ्यासमोर व्हिज्युलाइज करा. त्यानंतर गोळा कशा पद्धतीनं आपण टाकणार आहोत ह्याचं व्हिज्युलायझेशन करा. 100 आपण कसं पळणार आहे ह्याचं व्हिज्युलायझेशन करा. व्हिज्युलायझेशन खूप इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. तर व्हिज्युलायझेशन नक्की करा मित्रांनो. तर सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की फिजिकल जवळ आले म्हणून पॅनिक होऊ नका. डोकं शांत ठेवा आणि शांतच असाल तरच तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स देऊ शकताय. मित्रांनो सिलेक्शन शेवटच्या आठवड्यात बिघडतं आणि शेवटच्या आठवड्यात ठरवलं पण जातं. तर शेवटचा आठवडा खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटचे काही दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. स्वतःवर नियंत्रण ठेवा, आपला प्रॉपर वर्कलोड मॅनेज करा, आपला प्रॉपर डाएट मेंटेन करा, आपला हायड्रेशन मेंटेन करा. आणि चौथी गोष्ट जी मी सांगितलेलं माइंडसेट, शांत राहा, एकटे राहा आणि स्वतः व्हिज्युलाइज करत राहा की मी कशा पद्धतीनं माझी भरतीला सामोरं जाणार आहे, कशा पद्धतीनं मी 1600 धावणार आहे, कशा पद्धतीनं मी गोळाफेक करणार आहे, कशा पद्धतीनं मी 100 मीटर धावणार आहे, ह्याचं व्हिज्युलायझेशन करा. शांत राहा आणि स्वतःला अफर्मेशन्स सांगा, मी माझं तयारी झालेली आहे, मी शांत आहे, मी शक्तिशाली आहे आणि माझी पूर्ण तयारी झालेली आहे. अशा पद्धतीनं प्रॉपर वर्कलोड, प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर हायड्रेशन आणि प्रॉपर माइंडसेटनं तुम्ही यावेळेस भरतीला सामोरे जा. आणि आमच्या रहस्य स्पोर्ट्स आणि रन विथ विवेक या अकॅडमीकडून तुम्हाला या भरतीसाठी शुभेच्छा आहेत.